हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. अध्याय 18 आणि या अध्यायातील राजयोगाचा अर्थात क्रमयोगाचा विषय सध्या माऊली आपल्याला समजून सांगत आहेत. वैराग्याचे चिलखत घालून आत्मानात्म विवेक धारण केलेला राजयोगरूपी घोड्यावर आरूढ झालेला साधक ध्यानाच्या तलवारीने नामरूपाद्वारे येणाऱ्या जगत सत्यत्वाच्या प्रतीतीचा निराश करतो. आणि हा अनुभव माऊली ओवी क्रमांक 1069 यामध्ये सांगत आहेत. आपण आत्तापर्यंत 1068 ओवीपर्यंतचं चिंतन केले. आता ही जी ओवी आहे ही अनुभव सांगणारी ओवी आहे आणि या अनुभवाचं वर्णन जे काही यापूर्वीच्या अनेक ओव्यामध्ये माऊलींनी केलेलं आहे आणि त्याची प्रतीती आता आलेली आहे. त्यामुळं त्याही ओव्यांचं वाचन आणि चिंतन आपल्याला एकत्र करणं आवश्यक आहे. अगोदर ओवी क्रमांक 1069. प्रवृत्तीचे ये राजबिदी अवस्था भेद प्रमदी कीजत आहे प्रतिपदी सुखाचे लोण. माऊलींनी साधक राजयोगरूपी घोड्यावर स्वार झाल्याचे रूपक सांगण्यास सुरुवात ओवी क्रमांक 1046 ते 49 द्वारे सुरुवात केलेली आहे. त्या ओव्या आपण अगोदर पाहूया. सर्व मार्गाच्या समन्वयाची साधना 1046 ते 1049 या ओव्याद्वारे माऊली आपल्याला सांगत आहेत. आणि श्लोकामध्ये जो ध्यान योग परवैराग्यम हा पदच्छेद आहे त्यावर आधारित असलेल्या या ओव्या. मनोनी सवैराग्यू ज्ञानाभ्यासू तो सुभाग्यो करुणियाला योग्यू आत्मलाभा. 1046. म्हणून तो वाचन श्रवणाद्वारे ज्ञानाभ्यास करणारा साधक वैराग्यासह योगाभ्यास म्हणजे प्राणायाम, ध्यानाभ्यास, कुंडलिनी अभ्यास करतो तेव्हा तो आत्मलाभासाठी योग्य झालेला भाग्यवान साधक असतो. आता राजयोग म्हणजेच क्रमयोग सांगणारी ओवी. ऐसी वैराग्याची अंगी बानुनिया वजरांगी राजयोग तुरुंगी आरूढला. याप्रमाणे म्हणजे ज्ञानाभ्यास, ध्यानाभ्यास, कुंडलिनी अभ्यास नित्य करणारा साधक वैराग्याचे चिलखत अंगात घालून राजयोगरूपी घोड्यावर स्वार झाला आहे. अशा प्रकारे सक्षम झालेला म्हणजे क्षमता प्राप्त झालेला साधक आता व्यावहारिक जगतामध्ये करणीय असलेले व्यावसायिक कर्म करीत राहून त्यासोबत जागृतावस्थेत आत्मानुभूती प्राप्त करण्यासाठी राजयोगाची साधना करण्यास निघाला आहे. महत्त्वाची साधना सांगणारी 1048 क्रमांकाची ओवी. वरी आड पडिले दिठी साने थोर निवटी ते बडी विवेक मुष्ठी ध्यानाचे हे खांडे. राजयोगरूपी घोड्यावर स्वार होऊन जे जे दृश्य दृष्टीस पडेल त्यातील लहान मोठा, सुख दुःख, पाप पुण्य, प्रीती द्वेष इत्यादी द्वंद्वे
निष्प्रभ करणारे, द्वंद्वाद्वारे येणाऱ्या आवेगांना अर्थात वृत्तींना निपटवून काढणारे, लहान मोठे इत्यादी भेदांचा निराश करणारे, सारांश दृश्याची विक्षेप शक्ती संपवणारे उपरोक्त ध्यानरूपी आत्मानुभवाचे तीक्ष्ण खड्ग तो विवेकरूपी मुठीत धारण करतो. डोळे बंद करून केलेल्या ध्यान व कुंडलिनी अभ्यासाची आणि डोळे उघडे ठेवून साधावयाच्या राजयोगाची एकत्रित आवश्यकता आत्मसाक्षात्कारासाठी आवश्यक आहे, असे माऊलींनी या ओवीतून स्पष्ट प्रतिपादन केले आहे. ऐसेनी संसार रणा आतु, अंधारी सूर्य तैसा असे जातु, मोक्ष विजय श्रिये वैरेतु, होवावया लागी. 1049. विवेकरूपी मुठीत ध्यानरूपी आत्मानुभवाचे तीक्ष्ण खड्ग धारण केलेले असल्यामुळे अंधारा सूर्य जसा बेडरपणे शिरतो, तसा तो साधक मोक्ष विजयश्रीला वरणारा पती होण्याकरिता संसाररूपी समरांगणात निर्भयपणे जातो. सारांश काय तर वैराग्याचे चिलखत घालून राजयोगरूपी घोड्यावर स्वार होऊन हातात ध्यानरूपी तलवार म्हणजे खड्ग धारण करून, म्हणजेच चित्ताची सावधानता, बुद्धीची सूक्ष्मता व स्थिरता, मनाची शब्दरहितता व प्रखर साक्षीभाव धारण करून तो साधक निर्भयपणे संसाररूपी समरांगणातून पुढे जात असतो. अविद्येच्या म्हणजे मायेच्या आवरण शक्ती व विक्षेप शक्तीमुळे नामरूपाद्वारे जी जगत सत्यत्वाची प्रतीती येत होती, जी भेद प्रतीती येत होती, तिचा ध्यानाच्या तलवारीने निपात म्हणजे निराश करीत तो साधक पुढे जातो. साधक विजयाचा उत्साह भोगतो. मोक्षदेशीचे राजे असलेले अमानित्वादी गुण साधकाचा परिवार होऊन राहतात. सारांशाने आता राजयोगरूपी घोड्यावर स्वार साधक ज्या मिरवणुकीने मार्गक्रमण करीत आहे, त्या मिरवणुकीत अमानित्वादी गुणरूपी राजे आहेत. आपण आता श्लोक क्रमांक 53 आणि त्यानंतर ओव्या क्रमांक 1050 ते 68 याचा सारांशाने अर्थ पाहत या ठिकाणी येणार आहोत. श्लोक क्रमांक 53 साधना सांगणारा आहे. अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं विमुच्य निर्ममः शांतो ब्रह्मभूयाय कल्पते. अत्यंत महत्त्वाचं हे चिंतन आहे. भगवंतांनी श्लोक 50 मध्ये ज्या क्रमाने साधक जीवन मुक्तावस्था प्राप्त करून घेतो ते जाणून घे असे सांगून श्लोक 51, 52 आणि आत्ता वाचलेला 53 या 3 श्लोकांवये एकत्रितपणे भगवंतांनी क्रमयोगाची साधना सांगितली आहे. ती क्रमयोगाची साधना माऊलींनी राजयोग म्हणून आत्ताच वाचलेल्या 1047 क्रमांकाच्या ओवीमध्ये स्पष्ट केलेले आहे. आता या सर्व श्लोकांच्या खाली असलेल्या ओव्यांचा अर्थ जरी आपण पाहणार नसू तरी या 53 क्रमांकाच्या श्लोकाचा अर्थ पाहून काही ओव्या, या खालच्या ओव्या 1050 ते 1068 ओव्यांचा सारांश आपण पाहणार आहोत. 53 क्रमांकाच्या श्लोकाचा अर्थ. अहंकार, बल, दर्प, काम, क्रोध व परिग्रह यांचा त्याग करून. आता यांचा त्याग कशा करता करायचा, तर वरती आपण जो विचार मांडला होता की
अहंकारादी दोषरूपी शत्रूंचा निपात करणं हाच तो त्या समरांगणात जाऊन युद्ध करणार आहे. हे सगळे दोष आपल्याला संपवायचे आहे. श्लोक 52 मध्ये सांगितल्याप्रमाणे नित्य ध्यानयोगपरायण असलेला वैराग्याचा आश्रय करणारा हा साधक अहंकार, बल, दर्प, काम, क्रोध आणि परिग्रह यांचा त्याग करून ममत्वरहित व शांतियुक्त झालेला साधक ब्रह्मरूप होण्यास योग्य होतो. ब्रह्मामध्ये एकरूप होऊन राहण्यास पात्र होतो. यावर माऊलींनी केलेल्या चिंतनानुसार ओवी क्रमांक 1050 आपण पाहणार आहोत. 1050 ते 1068. या 1050 मध्ये अहंकारम या पदच्छेदावर सांगितलेली साधना. तेथ आडवावया आले दोषवैरी जे धोपटलिले तया माझी पहिले देहांकारू. साधकास मोक्षप्राप्तीसाठी प्रतिबिंब करण्यात आलेले जे दोषरूपी शत्रू ज्यांना त्याने चांगले सडकून मारून बदडून काढले त्यामध्ये पहिला शत्रू देहांकार होय. षडरूपू असा समज न होण्यासाठी माऊली म्हणतात दोषवैरी. दोषवैरी जे धोपटिले माऊलीचे शब्द. 1051 मध्ये साधना सांगतात माऊली. जो न मोकली मारुणी जीवोने दी उपजवोनी विचंबवी खोडा घालोनी हाडाचिया. मी हा देहापासून भिन्न नसल्याची प्रतीती हाडात भिनल्याप्रमाणे व्यक्तीचा अविभाज्य भाग झालेली असते. जो देहांकार जीव घेऊन सोडून जात नाही आणि जन्माला घालून जगू देत नाही. या देहांकारामुळे मी म्हणजेच देह व देह म्हणजेच मी अशी प्रतीती हाडात भिनलेली असते. अर्थात हा देहांकार मी आणि देह वेगवेगळा असल्याचा प्रत्यय येऊ देत नाही. अशा रीतीने हाडांच्या खोड्यात स्वतःला घालून म्हणजे व्यक्तीचा अविभाज्य भाग होऊन हा शत्रू देहांकार हा शत्रू जन्मोजन्मी हाल करतो. तयाचा देह दुर्ग हा थारा मोडूनी घेतला तो वीरा आणि बळ हा दुसरा मारिला वैरी. साधक देहांकाराचा पाडाव करून आत्मानुभव घेतो म्हणजेच अहंकाराचा आश्रय असलेला देहरूपी किल्ला तो वीर सर करतो आणि बल हा दुसरा वैरी शत्रू जो काही वैरी म्हणजे शत्रू देखील मारून टाकतो. जो विषयाचे निनावे चौगुणेही वरी थावे जेने मृतावस्था धावे सर्वत्र जगा. 1053. त्यामुळे सर्व जगाला मृतावस्था प्राप्त होते. मृतावस्था म्हणजे आत्मस्वरूपाची प्रतीती आता कधीही जागृत होणे शक्य नाही अशी अवस्था. जगतातील सर्व व्यक्तीच्याकडे धावत येते. सर्व जगाला ग्रासून टाकते. व्यक्तीच्या मनाची वृत्तीप्रवाहाद्वारे विषयाकडे जितकी धाव आत्मानुभवासंबंधाने मृतावस्थेची व्यक्तीकडे तितकीच धाव असे समीकरण लक्षात घ्यावे. तो विषय विषाचा अथाव आगविया दोषांचा रावो परिध्यान खडगाचा घावो साहेल कैसा. 1054. वर दर्शिल्याप्रमाणे वाढणारे बल जाणीवेच्या कक्षात एकदा का आले की संपुष्टात येते असे सांगताना माऊली म्हणतात तो बलरूपी शत्रू सर्व विषयाचा अगाध डोह व सर्व दोषांचा राजा आहे. पण तो आत्मज्ञानरूपी तलवारीचा घाव सहन करील काय. सारांश ध्यानरूपी खडगापुढे म्हणजे शस्त्रापुढे बलाचे चालत नाही. तो मारला जातो. दर्प काम क्रोध ममत्व परिग्रह
इत्यादी शत्रूच्या मागे बल असल्यामुळे हे दोष शत्रू टिकू शकतात. म्हणून बल हा सर्व दोषांचा राजा आहे. आणि प्रिय विषय प्राप्ती करी जया सुखाची व्यक्ती तेची घालो निबुंती अंगी जो वाजे. 1055. प्रिय विषयाची प्राप्ती झाली असता त्याला ज्या सुखाची प्राप्ती होते त्या विषयानंदाची खोळ पांघरून म्हणजे आत्मस्वरूपाला आवृत्त करून तो त्या अल्पावधीत संपणाऱ्या सुखाची अभिमानाने गर्जना करू लागतो. जो सन्मार्गा भुलवी मग अधर्माच्या आडवी सुनी वाघा सापडवी नरकादिका. 1056. हा दर्प सन्मार्ग चुकवितो व मग अधर्मरूपी अरण्यात घालून नरकाधिक वाघांच्या तावडीत देतो. तो विश्वासे मारिता रिपू निवटुनी घातला दर्पू आणि जयाचा आहा कंपू तापसासी. हा दर्परूपी विश्वासघातकी शत्रूला साधक मारून टाकतो. ज्याचे काम या शत्रूचे नाव ऐकले असता तपस्व्यांचा सुद्धा थरकाप होतो. क्रोधा ऐसा महादोखू जयाचा देखा परिपाकू भरिजे तव अधिकू रिता हो यजो. 1058. कामाचे नाव काढताच तपस्व्यांचाही थरकाप होतो. क्रोधासारखा महादोष ज्याचा अंतिम परिणाम म्हणजे शेवट वाईट आहे तो काम विविध विषय भोगाने जसा जसा भरावा तसा तसा तो रिकामाच होतो. अर्थात भोगाने कामनापूर्तीने तृप्ती न येता अपेक्षा कामना व अतृप्तीच वाढत जाते. तो कामू कोणेच ठाई नसे ऐसे केले पाही की तेची क्रोधाही सहजे आले. 1059. काम म्हणजे कामना, इच्छा, आशा, अपेक्षा, स्पृहा मनात इंद्रियात कुठेही शिल्लक नाही असा त्याचा निश्चय नाश केला की त्याच्या नाशाने क्रोधाचाही आपोआप नाश होतो. मुळाचे तोडणे जैसे होय का शाखोद्देशे कामू नाशलेनी नाशे तैसा क्रोधू. झाडाचे मूळ तोडले की ते शाखांच्या नाशासही कारणीभूत होते तसे कामाच्या नाशाने क्रोधाचाही नाश होतो. मनोनी काम वैरी झाला जेथ ठाणोरी तेथ सरली वारी क्रोधाचीही. आणि अशा प्रकारे कामना पूर्ण झाला नाहीत की क्रोध येतो आणि रागाचे कामाची परिणिती क्रोधात होते व त्यामुळे कामना संपल्या की कामनाबरोबर क्रोधही संपतो. आणि समर्थू आपुला खोडा शिसे वाहवी जैसा होडा तैसा भुंजोनी जो गाडा परिग्रहो. 1062. जो माथाची पाला नवी अंगा अवगुण घालवी जिवे दांडी घेववी ममत्वाची. 1063. सामर्थ्यवान राजा तावडीत सापडलेल्या गुन्हेगारास खोड्यात अडकवून म्हणजे पायात बेड्या घालून डोक्यावर ओझे वहावयास लावतो. त्याप्रमाणे परिग्रह म्हणजे संग्रह करण्याच्या सवयीत अडकलेल्या व्यक्तीचा परिग्रह भोगाच्या सवयीमुळे बलवान झालेला असल्यामुळे तो परिग्रह त्या व्यक्तीच्या डोक्यावर आपले खोगीर चढवितो. अर्थात डोक्यावर बसतो. डोईजड होतो. अंगामध्ये अवगुणाचा अंगारखा घालावयास लावतो. हातात स्त्री पुत्रादिकांची ममतारूपी काठी घ्यावयास लावतो. वृद्धापकाची काठी जशी मृत्यूपर्यंत सुटत नाही तसे ममत्व सुटत नाही हा भाव. शिष्य शास्त्रादी विलासे मठादी मुद्रिचे निमिसे घातले आहाती फासे
निसंगा जेने 1064. जो परिग्रह, शिष्य संप्रदाय वाढविणे, शास्त्रग्रंथ लेखन करणे, मठ बांधणे, विशिष्ट प्रकारचा पोशाख करणे, गंधमुद्राद्वारे प्रभावित करणे इत्यादी मार्गाने निसंग पुरुषाला सुद्धा फसवितो, पाशात घालतो. घरी कुटुंबपणे सरे, तरी वनी वन्य होऊनी अवतरे, नागवियाही शरीरे लागला आहे. 1065. घर व कुटुंबाचा त्याग करून वनात गेल्यावर तो परिग्रह घर व कुटुंबाच्या रूपाने जरी संपला तरी तो झाडे, गुहा, जनावरे अशा वनात असणाऱ्या पदार्थावरील अहंता ममत्वाच्या रूपात प्रगट होतो. ऐसा दुर्जयो जो परिग्रहो, तयाचा फेडोनी ठावो, भवविजयाचा उत्साहो भोगितसे जो. 1066. जिंकण्यास कठीण असणाऱ्या परिग्रहाचा ध्यानाभ्यासाद्वारे आत्मानुभवाच्या शस्त्राने साधक ठाव ठिकाणा नाहीसा करून संसार विजयाचा उत्साह भोगतो. परिग्रह, ममत्व, इच्छा, अपेक्षा अशी सर्व आसक्ती संपण्याद्वारे संसारावर मिळवलेल्या या विजयाचा उत्साह भोगतो. आसक्ती संपलेली असते, व्यावहारिक कारण संपलेले असते, शुद्ध चैतन्याच्या अनुभवाद्वारे उत्साह जाणवत असतो. तेथ अमानित्वादी आघवे, ज्ञानगुणाचे जे मेळावे, ते कैवल्य देशीचे आघवे, रावो जैसे आले. 1067. तेव्हा सम्यक ज्ञानाची राणीवा उगाणूनी तया, परिवारू भोबोनिया राहत अंगे. 1068. त्या उत्साहाच्या प्रसंगी आत्मानुभूती प्राप्त करून देणाऱ्या अमानित्वादी गुणांचे सर्व समुदाय म्हणजेच मोक्षदेशीचे सर्व राजे येतात. तेव्हा ते गुणांचे समुदाय रूपी राजे त्या राजयोगी साधकास यथार्थ ज्ञानाचे राज्य अर्पण करतात. तात्पर्य: अहम ब्रह्मास्मी इत्यादी महावाक्यातील ज्ञानाची अपरोक्षानुभूती प्रतीती अमानित्वादी गुणाच्या आचरणाने राजयोगी साधकास प्राप्त होते आणि ते गुण त्या साधकाचा परिवार होऊन राहतात. आणि असा प्रवास झाल्यानंतर संसार विजयोत्साहानंतर व अहम ब्रह्मास्मी या महावाक्यातील ज्ञानाच्या अपरोक्षानुभूतीनंतर जेव्हा त्या ज्ञानी राजाची कसा आहे तो आतून निवृत्ती असलेल्या योग्याची प्रवृत्तीच्या राजमार्गावरून मिरवणूक निघते आणि तेव्हा जागृती, स्वप्न, सुषुप्ती, समाधी म्हणजे तुर्या इत्यादी अवस्थारूपी तरुण स्त्रिया त्या ज्ञानी राजयोग्यावरून प्रत्येक पावलाला सुखाचे लिंबलोन उतरवून टाकतात. ओवी क्रमांक 1069चा आपण अर्थ पाहत आहोत. ती ओवी पुन्हा वाचतो. प्रवृत्तीची राजबिदी अवस्था भेद प्रमदी, की जत आहे प्रतिपदी सुखाचे लोन. आणि असे सुखाचे लिंबलोन उतरून टाकतात. कुठलीच अवस्था साधकाच्या प्रगतीच्या आडी येत नाही. किंबहुना सर्वच अवस्था साधकाच्या प्रगतीस हातभार लावतात. उदाहरणार्थ झोप चांगली येते, स्वप्न कमी पडतात, ध्यान चांगले लागते, जागृतीत साक्षीभाव, ध्यानाभ्यास आवडीने सुरू राहतो, तसेच तुर्य अवस्थेत आत्म्याचा आनंद मिळत राहतो. बुद्धी स्थिर व सूक्ष्म झालेली असल्यामुळे व्यवहारातील निर्णय अचूकतेने, त्वरेने, सहजतेने घेतले जातात आणि त्यामुळे व्यवहारातील प्रवृत्तीच्या राजमार्गावरील प्रगतीसुद्धा लक्षणीय वेगाने होते. असं 1069 ओवीचं चिंतन आपण
केलं. अनुभव सांगणारी 1070 क्रमांकाची ओवी पाहूया. पुढा बोधाची एकांबी वरी, विवेकू दृश्याची मांदी सारी, योग भूमिका आरती करी, एती जैसिया. 1070. ज्याप्रमाणे राजाच्या पुढे सुवर्णदंड धारण केलेला चोपदार इतरांचे राजापासून दूरत्व निर्माण करीत असतो, त्याप्रमाणे प्रस्तुत अवस्थेतील साधकाच्या पुढ्यात असलेला आत्मा अनात्म विवेक, विविध भेदयुक्त असलेल्या अनात्म असलेल्या वृत्तीप्रवाहरूपी ओघांचे म्हणजे दृश्यांच्या गर्दीचे साधकापासून दूरत्व निर्माण करीत असतो. आणि हा अनुभव माऊलींनी यापूर्वी अध्याय क्रमांक 5 आणि ओवी क्रमांक 61 मध्ये स्पष्ट केलेला आहे. तो आता पाहिला पाहिजे. अनुभूती सांगणारी अध्याय क्रमांक 5 ओवी क्रमांक 61 अशी आहे. ते बुद्धी धुरे करुणी कर्म करीती चित्त देऊनी, परी ते कर्मापासूनी मुक्त दिसती. आत्मानुभूती प्राप्त असलेल्या पुरुषास साक्षीभाव सहजतेने व नित्यतेने उपलब्ध असल्यामुळे स्वतःची बुद्धी स्वतःच्या पुढे म्हणजे स्वतःपासून वेगळी अलिप्तता राखून आत्मानात्म कार्याकार्यादी विवेक धारण करून स्वतःच्या दिमतीस असलेली प्रत्ययास येत असते. देह तादात्म्य असेपर्यंत कर्म बांधते. जीवनमुक्तास देह तादात्म्य संपल्याचा अनुभव व त्यामुळे त्यासोबत वरील अनुभव येतो. माऊलींची प्रतिभा हा अनुभव यथार्थतेने संक्षिप्त करते व माऊली म्हणतात, ते योगी स्वतःच्या पुढ्यात बुद्धीला उभे करून दक्षतापूर्वक व समग्रतेने चित्त देऊन कर्मे करतात. इतरांच्या कल्याणासाठी, त्यांना सुखी करण्यासाठी, त्यांच्या उद्धारासाठी ते करीत असलेल्या सेवेमागे अर्थात कर्मामागे त्यांचा कोणताही आशा अपेक्षादी स्वार्थ दिसत नाही. त्यामुळे ते मन लावून कर्म करीत असल्याचे दिसत असताना सुद्धा ते कर्मापासून मुक्त दिसतात. पुन्हा ओवी क्रमांक 1070च्या चिंतनाकडे आपण वळू. उत्तरोत्तर तुर्यावस्थेकडे म्हणजे तुर्यगेकडे घेऊन जाणाऱ्या योग भूमिकांना, योग वशिष्ठात सांगितलेल्या मनोभूमिकांना अनुभवाच्या वाटेवर असलेला तो साधक प्राप्त करीत जातो. जणू राजाला एकानंतर एक सुवासिनी ओवाळीत आरती करीत असतात. अर्थात अध्याय क्रमांक 6 ओवी क्रमांक 320 मध्ये संक्षेपाने सांगितलेल्या योग वशिष्ठातील मनोभूमिका साधकास एकानंतर एक अशा पद्धतीने विनासायास प्राप्त होतात. सारांश: माऊलींनी वेळोवेळी सांगितलेल्या ध्यानाभ्यास व अध्यायातील क्रमयोग सिद्धीस नेणारी राजयोगाची साधना कष्टप्रद नाही. उत्तरोत्तर श्रेष्ठ भूमिकेस प्राप्त होताना मी ती भूमिका प्राप्त केली असे होत नाही व सुरुवातीपासूनच मी पासून हळूहळू दूरत्व निर्माण होणे सुरू होते. ध्यानाभ्यास व राजयोगाच्या साधनेद्वारे योग वशिष्ठातील शुभेच्छा या पहिल्या मनोभूमिकेवर असतानापासूनच मी पासून दूरत्व निर्माण होत जाते. त्यामुळे उत्तरोत्तर मनोभूमिका लवकर व विनासायास प्राप्त होत जातात. हा भाव. योग भूमिका आरती करी एती जैसिया माऊलीचे शब्द आहेत. पुढची ओवी 1071. तेथ रिद्धी सिद्धीची अनेगे, वृंदे मिळती प्रसंगे, तिये पुष्पवर्षी आंगे नहातसे तो. त्या प्रसंगी म्हणजे प्रसंगवशात आवश्यकतेनुसार
रिद्धिसिद्धीचे समुदाय येतात. त्या रिद्धिसिद्धी रूपी पुष्पवृष्टीने तो स्वतः नाहत म्हणजे स्नान करीत असतो. आता समष्टी स्तरावरील आत्मानुभूती सांगणारी माऊलीची ओवी 1072. ऐसेनी ब्रह्मैक्या सारिखे स्वराज्य येता जवळीके झळंबीत आहे हरिखे तिन्ही लोक. याप्रमाणे ब्रह्मैक्यासारखे साम्राज्य जवळ येत असताना तो साधक तिन्ही लोक म्हणजे दृष्टी व मन जेथपर्यंत पोचते तेथपर्यंत सर्व काही आनंदाने भरून उचंबळत असल्याचे अनुभवतो. तेव्हा वैरिया का मैत्रिया तयासी माझे म्हणावया समानता धनंजया उरेची हीना. 1073. हा माझा वैरी आहे अथवा हा माझा मित्र आहे असे म्हणण्यापुरते द्वैतसुद्धा त्याला साम्य भावामुळे उरतच नाही. पुढच्या ओवीत अनुभव सांगतात माऊली. हे ना भलतेने व्याजे तो दया ते म्हणे माझे ते नोडवेची का दुजे अद्वितीय झाला. 1074. इतकेच नाही तर तो जेव्हा व्यावहारिक नात्याच्या निमित्ताने व्यावहारिक सत्तेतील नाते संपत्ती इत्यादींना माझे म्हणून संबोधत असतो त्यावेळेही ते सर्व द्वैत खऱ्या अर्थाने समोर येत नाही. त्याला सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे पिता पुत्र पत्नी संपत्ती इत्यादी सर्व सत्यत्वाने खरेपणाने अनुभवास येत नाही व सर्वत्र आत्म्याची प्रतीती ब्रह्मप्रतीती अनुभवास येत असल्यामुळे स्वतःच्या ठिकाणी आत्मानुभवामुळे प्राप्त झालेला अखंड आनंद व उत्साह म्हणजे चैतन्य सर्वच व्यक्तीत प्राणीमात्रात व वस्तूत अनुभवास येत असतो. म्हणजे स्वबाहेरसुद्धा सत चित आनंद रूपाने एकमेवा द्वितीय ब्रह्म विलसत असल्याचे प्रतीतीस येत असते. अनुभव सांगणारी पुढची ही ओवी आहे 1075. पै आपुलिया एकी सत्ता सर्वही कवळनिया पंडुसूता कही न लगती ममता धाडिली तेने. निर्मम या पदच्छेदावर आधारित ओवी आहे. अशा रीतीने एक सार्वभौम असलेल्या आत्मसत्तेने म्हणजे ब्रह्मसत्तेने अखंड ब्रह्मांडाला व्यापून त्याची ममता म्हणजे माझेपणा स्त्री पुत्र संपत्ती यांना कोणत्याही पद्धतीने स्वरूपाने चिकटून न राहता मर्यादित न राहता त्याने त्या ममतेला ब्रह्मांडभर पाठवून दिलेले असते. अशा रीतीने आत्म्याच्या रूपाने असलेली सत्ता संगम त्यक्त्वा हा अनुभव घेत हे विश्वची माझे घर अशी व्यापक होते. तो कुठलीही अपेक्षा इच्छा न करता सर्वांप्रती निरतिशय प्रेमाचा अनुभव घेतो. वीतराग होण्याचा अनुभव घेतो. अध्याय क्रमांक 2 आणि श्लोक क्रमांक 56 प्रमाणे इच्छा आशा अपेक्षा लोभ मोह ममता स्पृहा अशा सर्व रागापासून तो वीतराग झाल्याचा अनुभव घेतो. क्रमयोग म्हणजेच राजयोग सिद्धीत जाऊन प्राप्त झालेल्या जीवनमुक्तावस्थेचे वर्णन येथपर्यंत सांगून झाल्यानंतर माऊली पुन्हा क्रमयोगाचा म्हणजे राजयोगाचा विस्तार पुढील ओवीपासून करणार आहेतच. पुढचा विचार करताना ध्यानाभ्यासाच्या सहाय्याने करावयाच्या क्रमयोगाच्या अर्थात राजयोगाच्या साधनेचा श्लोक क्रमांक 53 व 54च्या अनुषंगाने माऊलींनी केलेला हा विस्तार आहे. ओवी क्रमांक 1076 ते 1090. ऐसा जिंतिलिया रिपुवर्ग आपु मानलया हे जग अपैसा योग तुरंग स्थिर झाला. 1076.
ओवी 1068 मधील विवेचनात अध्याय क्रमांक 16 मधील सद्गुणावरील ओव्याद्वारे या आधी सांगितल्याप्रमाणे शत्रू समुदाय जिंकल्यावर आणि हे सर्व विश्व आपण आहोत असे मानल्यावर, म्हणजे सर्वम खल्विदम ब्रह्म या महावाक्यातील ज्ञानात, विवेकात, निष्ठेद्वारे बुद्धीचा निश्चय स्थिरावलेला, वैराग्याचे चिलखत घातलेला व हातात ध्यानरूपी तलवार धारण केलेला असा हा राजयोगरूपी घोडा आपोआप स्थिर होतो. माऊलींनी ओवी 1047 मध्ये राजयोग तुरंगी हे पद वापरलेले आहे असे लक्षात घ्यावे. वैराग्याचे गाढले अंगी त्राण होते भले, तेही नावे कढिले तेव्हा करी. 1077. आणि अंगात घातलेले वैराग्याचे बळकट चिलखत क्षणभर ढिले करतो. अनुभव सांगणारी पुढची ओवी. आणि निवटी ध्यानाचे खांडे, ते दुजे नाहीची पुढे, मनोनी हातू आसुडे वृत्तीचाही. 1078. जगत सत्यत्व प्रतितीचा निराश करण्यासाठी आधी ध्यान खड्ग म्हणजे चित्ताची सावधानता, बुद्धीची सूक्ष्मता व स्थिरता, मनाची शब्दरहितता व प्रखर साक्षीभाव वापरावे लागे, धारण करावे लागे. ज्या द्वैताला ध्यानरूपी तलवार मारील ते द्वैत त्याच्या पुढे आता राहिलेले नसल्यामुळे ध्यान खड्ग धारण करणाऱ्या प्रवृत्तीचा म्हणजे साधनेचा हात आसूडतो म्हणजे आवरल्या जातो. या ओवीद्वारे माऊलींनी आत्मानुभूतीच्या प्राप्तीमध्ये ध्यानाचे असलेले महत्त्व लक्षात आणून दिलेले आहे. आणि सिद्धांत सांगणारी पुढची ओवी. जैसे रसौषध खरे, आपुले काज करोणी पुरे, आपणही नुरे तैसे हो तसे. 1079. पाऱ्याचे रसायनिक रोगनिवृत्ती हे आपले काम करून आपणही उरत नाही, त्याप्रमाणे वैराग्यासहित ध्यान, योगाभ्यास, ज्ञानाभ्यास ही साधने ब्रह्मसाक्षात्काराचे कार्य पूर्ण झाल्यानंतर स्वतःही समाप्त होत असतात. देखोनी ठाकिता ठावो, धावता थिरावे पावो, तैसा ब्रह्मसामिप्ये थावो, अभ्यासू सांडी. 1080. ज्या ठिकाणाला पोहोचावयाचे ते ठिकाण दिसल्याबरोबर धावणाऱ्या पायांची गती स्थिर होते, त्याप्रमाणे ब्रह्मप्राप्ती जवळ आली आहे असे जाणून अभ्यास बळ टाकतो, मंदावतो. घडता महोदधीसी, गंगा वेगू सांडी जैसी, का कामिनी कांतापासी स्थिर होय. 1081. गंगा समुद्रास मिळाली असता गंगेचा वाहण्याचा वेग कमी होतो, अथवा समुद्र मिलनाच्या ठिकाणी म्हणजे त्या सुमारास गंगा जशी स्वतःचा वेग टाकून देते म्हणजे सोडून देते, अथवा लग्नापूर्वी अवखळ असणारी मुलगी पत्नी झाल्यानंतर जशी सासरी आपल्या नवऱ्यापाशी स्थिर होते, का कामिनी कांतापाशी स्थिर होय. नाना फडतीये वेळ, केळीची वाढी मांटुळे, का गावा पुढे वळे मार्गू जैसा. 1082. अथवा केळीला घड येण्याच्या काळात केळीची वाढ जशी मंदावते, किंवा गाव पुढ्यात म्हणजे जवळ आल्यावर गावात जाण्यासाठी मार्ग जेव्हा वळतो तेव्हा चालणाऱ्याच्या त्या ओळखीच्या वळणामुळे गाव जवळ आल्याची खात्री पटते, निर्धास्तपणा येतो व त्याची चाल जशी मंदावते. पुढच्या ओवीत माऊली साधनास सांगतात. तैसा आत्मसाक्षात्कार होईल देखोनी गोचरू, ऐसा साधन हती येरू हळूची ठेवी. 1083. योगाभ्यास, ध्यानाभ्यास,
कर्मयोगानुरूप स्वधर्माचरण, सेवा, वैराग्य, श्रवण, वाचनादी साधनामुळे चित्तशुद्धी होते व त्यावेळी आत्मसाक्षात्काराची घटना घडू देण्यासाठी स्थिर चित्ताने शांतपणे वाट पाहणे आवश्यक असते. आध्यात्मिक साधनेसोबत स्वाभाविकपणे असलेली क्रियाशीलता नको असते. त्यामुळे आत्मसाक्षात्कार आता केव्हाही होऊ शकतो हे जेव्हा दृष्टीपथात येते तेव्हा साधक साधनारूपी हत्यारे हळूच खाली ठेवतो. पुढच्या विविध अनुभव सांगतात. मनोनी ब्रह्मेसी तया ऐक्याचा समो धनंजया, हो तसे तै उपाया ओहटू पडे. 1084. म्हणून अर्जुना, त्या साधकाची ब्रह्माशी ऐक्य होण्याची वेळ म्हणजे समय, तो जेव्हा येतो तेव्हा आत्मानुभवाच्या समीपावस्थेत साधक जेव्हा येतो तेव्हा साधनांना ओहोटी येते. अध्याय 16 श्लोक 2 मध्ये सांगितलेल्या अचापलम हा गुण वाढतो. व्यर्थ क्रियाशीलता म्हणजे राजसिकता व मनाचे चांचल्य यांना ओहटी येते. पुढच्याही विविध अनुभव सांगतात माऊली. मग वैराग्याची गोधुलीक, जे ज्ञानाभ्यासाचे वार्धक्य, योगफळाचाही परिपाक, दशा जे का. संध्याकाळी परत आलेल्या गायीच्या कळपामुळे उडालेली धूळ जशी हळूहळू खाली बसते, त्याप्रमाणे आशा, आकांक्षा, लोभ, द्वेष इत्यादीच्या बाबतीत वैराग्य परिपक्वावस्थेत गेल्यामुळे सांसारिक उलथापालथी बाबत येणारी अशांती, आवश्यक ते परोक्ष ज्ञान म्हणजे शब्दज्ञान, श्रवण व वाचनाद्वारे संपादन केल्याची खात्री झाली असल्यामुळे जिज्ञासुवृत्ती कमी कमी होऊन ज्ञानाभ्यासाच्या वार्धक्यामुळे येणारी शांती, योगाभ्यासाचा परिपाक म्हणून ध्यानाभ्यासाच्या वेळी चिदाकाशाच्या अनुभवामुळे येणारी शांती, अशा दशेत साधक आत्मानुभवाच्या समीप्यावस्थेत असतो. पुन्हा अनुभवच सांगतात. ते शांती पैगा सुभगा, संपूर्ण येतयाची या अंगा, तै ब्रह्म होवावया जोगा, होयतो पुरुषो. 1086. अर्जुना, भाग्यवंता, सुभगा, या अवस्थेत साधक स्थिर व शांतचित्ताने अपेक्षारहित राहून उत्साह व दक्षता टिकवून ठेवून परोक्ष ज्ञानाचे बोधात रूपांतर होऊन आत्मसाक्षात्काराची घटना घडण्याची प्रसन्न चित्ताने व निष्ठेने वाट पाहत असतो. या अवस्थेत अखंड अथांग अशी शांती साधक अनुभवतो. तेव्हा तो साधक पुरुष अहम ब्रह्मास्मी म्हणजे मीच ब्रह्म हे अनुभव होण्यास म्हणजे जीवन मुक्तावस्थे प्राप्त होण्यास योग्य होतो. पुनवे हुनी चतुर्दशी, जे तुले उने पण शशी, का सोळया उणी जैसी पंधरावी वाणी. 1087. पौर्णिमेपेक्षा चतुर्दशीच्या चंद्राच्या ठिकाणी जितके उनेपण असते, अथवा 16 कशी सोन्यापेक्षा 15 कशी सोने जितक्या कमी कसाचे असते. सागरी ही पाणी वेगे, संचरे ते रूप गंगे, एर निश्चळ जे उगे, तै समुद्र जैसा. गंगेच्या समुद्र मिलनाच्या ठिकाणी पाणीच पाण्याशी एकरूप होऊन तेथेच संचार करणारे असते. तथापि म्हणण्यापुरते ते वेगाने प्रवेश करणारे पाणी हे गंगेचे स्वरूप असते व तेथे आधीपासून असलेले अथांग निश्चळ वेगरहित स्थिर असलेले पाणी हे समुद्राचे जसे स्वरूप असते. ब्रह्मा आणि ब्रह्म होतीये, योग्य ते तैसा पाडू आहे, तेची शांतीचे नीलवला आहे, होय तो गा. 1089.
तसे अंतर, तसा प्रकार ब्रह्म आणि ब्रह्म होणारा यांच्या योग्यतेमध्ये आहे व पैलतीर नसलेली अशी यथांग शांती प्राप्त झालेला मध्ये म्हणजे अध्याय 6 श्लोक 27 मध्ये भगवंतानी सांगितलेल्या प्रशांतीमध्ये प्रशांत मनसम या अवस्थेमध्ये स्थित असलेला तो साधक तेच ब्रह्म त्वरेने होतो. क्रमयोगामधील क्रम आपण पाहणार आहोत. प्रशांतीचा वरीलप्रमाणे अनुभव झाल्यानंतर अहम ब्रह्मास्मी हा अनुभव येतो आणि त्यासाठी अध्याय क्रमांक 5 आणि श्लोक क्रमांक 24 आपण पाहणार आहोत. स्पष्ट व पूर्ण आत्मानुभूती सांगणारा अध्याय क्रमांक 5 आणि श्लोक क्रमांक 24 असा आहे. योऽन्त सुखोऽन्तराराम सतांतर ज्योतिरेव यः स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति. अर्थ पाहूया. जो साधक अंतःसुखी म्हणजे आत्मस्वरूपास प्राप्त झाल्यामुळे स्वतःच आनंदरूप बनलेला म्हणजे अंतरात्म्यामध्ये ज्याचे सुख आहे, अंतराराम म्हणजे आत्म्यातच रमणारा, आराम करणारा, क्रीडा करणारा, अंतर्ज्योती म्हणजे आत्मा हीच ज्याती ज्ञानज्योती आहे म्हणजे आत्मज्योतीकडे ज्याला पाहत राहावेसे वाटते, अनुभवत राहावेसे वाटते, आत्मबोधात राहावेसे वाटते, तो आत्मनिष्ठ योगी ब्रह्मरूप होऊन जीवनमुक्त होऊन ब्रह्मामध्ये निर्वाणास म्हणजे विदेहमुक्तीस म्हणजेच मोक्षास प्राप्त होतो. आता हाच मुद्दा अध्याय क्रमांक 6 आणि श्लोक क्रमांक 28 मध्ये कसा वर्णिला आहे पाहूया. आत्मानुभूती सांगणारा हा श्लोक. युञ्जन्नेवं सदात्मानं योगी विगतकल्मषः सुखेन ब्रह्मसंस्पर्शम अत्यंतं सुखम अश्नुते. अशा प्रकारे आपण आपल्याच ठिकाणी म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी सदा जोडलेले असतो म्हणजे स्थित व स्थिर असतो. तो योगी कर्माशी निर्लिप्तता अनुभवत असल्यामुळे पापरहित होऊन ब्रह्मप्राप्तीरूपी म्हणजे स्वस्वरूपानुभूतीचा अत्यंत आनंद सुखाने अनुभवत असतो. ही अवस्था करणे रहित आहे. त्यामुळे अहंता, ममता म्हणजे मी आणि माझेपणा रहित आहे. पापपुण्य निर्मिती रहित आहे. मन शब्दरहित शुद्ध सावधाने म्हणजे अवेअरनेस व साक्षीभावात आहे. भगवंत म्हणतात सुखेन अत्यंतम सुखम अश्नुते म्हणजे सुखाने अत्यंत आनंद अनुभवतो. अत्यंत आनंद आणि तोही सुखाने अनुभवतो. या श्लोकावरच्या चिंतनात ओवी क्रमांक 387 मध्ये माऊली म्हणतात या सोपिया योगस्थिती उकलू देखिला गा बहुती संकल्पाची या संपत्ती रुसोनिया. संकल्प करण्याच्या प्रवृत्तीमुळे जी कामना वासनांची संपत्ती म्हणजे संग्रह तयार झाली आहे त्याप्रती रुसवा म्हणजे उदासीन वृत्ती अर्थात उपेक्षा म्हणजे साक्षीभाव धारण करणे. या सोप्या मार्गाने चित्ताने आत्म्याशी साधलेली योगस्थिती म्हणजे ऐक्यरूपाने स्थिरता पुष्कळ साधकांनी उलगडून पाहिलेली म्हणजे अनुभवलेली आहे असं माऊली इथे स्पष्ट करतात. तत्पश्चात काही कालावधीनंतर सर्वं खल्विदं ब्रह्म ही अनुभूती येते आणि त्यासाठी आपल्याला अध्याय क्रमांक 6 आणि आत्ता पाहिलेल्या ओवी पुढील ओवी क्रमांक
389 आणि 390 आपण पाहणार आहोत. समष्टी तरावरील अनुभूती अत्यंतम सुखम अश्नुते, त्यावर आधारित माऊलीची ओवी क्रमांक 389. तैसे होयतिये मेडी मग सामरस्याची रावुडी, महासुखाची दिवाळी जगेसी दिसे. विरघळणाऱ्या मिठाप्रमाणे चित्त हळूहळू लया जाऊन ते योगी स्वरूपाशी ऐक्य पावतात. मीठ पाण्याशी समरस होते त्याप्रमाणे या ऐक्यावस्थेत म्हणजे अद्वैत अनुभूतीत सर्वत्र समरस अशा ब्रह्मानंदाच्या मंदिरात महासुखाची दिवाळी आपल्याप्रमाणे सर्व जगाच्या ठिकाणी आहे असे त्याला अनुभवास येते. ऐसे आपुले पायवरी चाली जे आपुले पाठीवरी, हे पार्था नागवे तरी आन ऐके. 390. आता सुरुवातीला अहम ब्रह्मास्मी ही अनुभूती येते व तदनंतर सर्वम खल्विदम ब्रह्म ही अनुभूती येते. शंकराचार्यांनी शतश्लोकी ग्रंथात देखील हेच सांगितले आहे. आदो ब्रह्मास्तीतुनुभव उदिते खल्विदम ब्रह्म पश्चात. शतश्लोकी श्लोक क्रमांक 3. स्वतः लेखकास अहम ब्रह्मास्मी ही अपरोक्षानुभूती हा अनुभव आल्यानंतर सर्व खल्विदम ब्रह्म हा अनुभव म्हणजे ही अपरोक्षानुभूती येण्यास 18 वर्षे लागली. दोन्ही महावाक्याचे भरपूर शब्दज्ञान. अहम ब्रह्मास्मी ही अनुभूती येण्यापूर्वी कित्येक वर्षापासून होते. विश्वात सर्वत्र आनंदच आहे. ही अत्युच्च अनुभूती कल्पना विलास नसून शाश्वत सत्य आहे. भगवंत व माऊलीच्या गुरुतत्वाच्या कृपेने लेखकाचा अनुभव प्राप्त झाला आहे. हे नमूद करण्याचा उद्देश आध्यात्मिक वाटचालीत मुमुक्षूची निष्ठा बळकट व्हावी, केवळ या कारणास्तव हा अनुभव लेखकाने नमूद केलेला आहे असं नम्रपणे ते सांगतात. हीच श्रेष्ठतम असलेली जीवनमुक्तावस्था होय. याच अवस्थेत पुढील श्लोकात ब्रह्मभूत अवस्था म्हटले आहे. पूर्णतः निष्क्रिय असलेले व म्हणून अव्यवहार असलेले ब्रह्म शरीर असेपर्यंत प्रत्यक्षात होणे शक्य नाही. जीवनमुक्तास मृत्यूपश्चात निश्चितपणे विदेहमुक्ती प्राप्त होते आणि तो पूर्ण ब्रह्म होतो. प्रस्तुत विषय क्रमयोगाचा असल्यामुळे हा क्रम लक्षात ठेवावा. भगवंतानी श्लोक 50 मध्ये ज्या रीतीने साधक ब्रह्माला प्राप्त होतो ती रीत म्हणजे प्रकार समजून घे असे सांगितले. त्या श्लोकावरील ओवी 10-10 मध्ये ज्या क्रमाने साधक ब्रह्म होतो तो क्रमैक असे माऊली स्पष्ट केले. भगवंतानी श्लोक क्रमांक 51, 52 व 53 द्वारे या क्रमयोगाची साधना सांगून श्लोक क्रमांक 53च्या अखेरीस या साधनेद्वारे साधक सच्चिदानंद घन ब्रह्मामध्ये अभिन्न भावाने स्थित होण्यास योग्य होतो. ब्रह्मभूयाय कल्पते असे सांगितले. या श्लोकावरील ओवी 10-11 ते 10-90 द्वारे क्रमयोगाची साधना वरील ओव्यामधून सांगितली आणि आता अखेरीस प्रस्तुत ओवी 10-91 मध्ये माऊली म्हणतात, प्रशांती प्राप्त झालेला साधक लवकरच ब्रह्म होतो. पुढची ओवी, पै तेची होणे नवीन प्रतिती आले जे ब्रह्मपण, ते ब्रह्म होती जाण योग्यता जेथ. 10-90 म्हणतात, मृत्यूपश्चात विदेमुक्तीनंतर जे होणे असते तेच ब्रह्म प्रत्यक्ष न होता जे ब्रह्मपण जिवंत असताना अनुभवास आलेले असते ती ब्रह्म होण्याची योग्यता आहे असे तू समज.
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. आता 20 मिनिटाचं ध्यान आणि त्यासाठी सिद्धमंत्र. माझी माऊली.